तर दुसरं एक असं मुंडेजी की तुम्ही एक ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हरच्या समस्या नेमक्या काय काय असतात तर ते बी थोडं सांगा मला जरा. ड्रायव्हर कसं असतंय बघा, आपण रात दिवस ड्रायव्हिंग करत असतो. कधी आंघोळ भेटली तर भेटते, कधी भेटतही नाही. कधी जेवण वेळेला भेटतंय, पण ते जेवण काय भेटतंय, कधी जेवण भेटतं नाही तर कुठं वडापाव खाऊन पण दिवस काढावं लागतात. ही ड्रायव्हरची परिस्थिती आहे. ड्रायव्हरच्या पत्नीला आज नवरा आपला बाहेर गेलाय, 8 दिवसाला येणार आहे, 10 दिवसाला, 15 दिवसाला, तोपर्यंत तिला घरात असं मन लागत नाही, करमत नाही. कारण आपला नवरा सुखरूप घरी येऊजेपर्यंत तिला विश्वास नसतो. पण ती आज वाघीण बनून आज आपल्या मुलांचा, सगळ्यांचा, घरच्यांचा, सगळ्यांचा हे गोष्टी सांभाळत असते, आपला संसार सांभाळत असते. तरी पण ड्रायव्हरची मेहनत, ड्रायव्हरचे कष्ट, ड्रायव्हरचं म्हणजे मला एक सेकंदात जर आपला जर डोळा बंद झाला तर आपलं जीवन उद्ध्वस्त आहे. ड्रायव्हरच्या ह्याच्यावरती बरेच आधार आहेत. आपण मृत्यूच्या सापळ्यात बसून काम करतोय. ते मृत्यूच्या सापळ्यातून जोपर्यंत आहात तोपर्यंत एक सध्या सेकंद आपला डोळा बंद नाही झाला पाहिजे. ह्यासाठी ड्रायव्हर एवढे कष्ट करून, मेहनत करून आपल्या परिवार चालवण्यासाठी, परिवाराचं ओझं खांद्यावर असतंय, सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी ड्रायव्हर हा खरंच खूप मेहनती आहे. आता काही लोक ड्रायव्हरला नाव वगैरे ठेवतात, आणि खरं म्हणजे ह्यातून मला एक सांगायचंय, ठेवणारे ठेवू जात, पण ड्रायव्हर हा खरंच खूप चांगला एक जॉब आहे आणि स्वतःच्या हिमतीवर तयार केलेला आहे. नोकरी कुठं लागली नाहीच तर हा ड्रायव्हर म्हणजे एक स्वतःचा बिझनेस असल्यासारखा आहे. आणि त्यातून खरं म्हणजे सरकारने पण ह्या गोष्टी थोड्या गंभीर्याने घेतल्या पाहिजेत. ज्यावेळेस कोरोनाचा काळ चालू होता त्यावेळेस हाच एक ड्रायव्हर होता की घराघरामध्ये अन्न, धान्य, कपडा, दूध हे पोहोचवण्याचं काम केलं. घरामध्ये हे लोक लपून बसत होते कोरोनाच्या काळात. बाहेर गेलो तर काय बिमारी येईल, कोरोना येईल म्हणून त्यावेळेस ड्रायव्हर आपला परिवाराचा विचार न करता रस्त्यावर धावला. तेव्हा जर ते गाडीचं चाक बंद झालं असलं तर हे लोक जगले असते का? तडपून तडपून मेले असते, घरात खायला भेटलं नसतं. पण तेच ड्रायव्हर रस्त्यावर आपला परिवार सोडून धावला म्हणून आज सगळा जग सगळे जिवंत राहिले. आपल्या घरामध्ये त्याला बसून भेटल्या गोष्टी, दूध म्हणा, कपडा म्हणा. मग ह्यासाठी सरकारनं असं मला एक वाटतंय की आज तुम्ही शेतकऱ्याला काही गोष्टी लागू करता, विमा म्हणा, पोलिसांना, नोकरदारांना. मग ड्रायव्हरला ज्याचं ट्रान्सपोर्ट लायसन आहे त्या ड्रायव्हरला तुम्ही जेव्हा रस्त्यावर अपघात होतो त्याचा काहीतरी फुटेज असं काहीतरी तुम्ही आत ठेवा, त्याचे फोटो द्या. अपघात नक्की झालाय का, झाला असेल तर त्याला 5-10 लाख विमा मंजूर सरकारने पण केला पाहिजे. बरोबर. कारण त्याचा एक ड्रायव्हर तो अपघातात जर मेला तर त्याचा परिवार उद्ध्वस्त होतो, कारण त्याच्यावर अवलंबून सगळा घरचा परिवार असतो. म्हणून सरकारने ह्याच्यात गांभीर्यानं हे लक्षात घेतलं पाहिजे की एक ड्रायव्हरचा जर अपघात झाला, त्याचा परिवार त्याच्यावर उद्ध्वस्त होतो, तर त्या ड्रायव्हरसाठी काहीतरी विमा म्हणून चालू केला पाहिजे. ड्रायव्हरच्या अजून काय काय समस्या आहेत की त्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आता जसं की मी आता पाहिलं, मी ड्रायव्हरांच्या बऱ्याचशा मुलाखती घेतल्या, एसटीचे बरेच मी व्हिडिओ बनवले, म्हणजे एसटीचं तिकिटाबाबत सुद्धा मी व्हिडिओ बनवले होते. तर माझ्या एक निदर्शनास असं आलं की ड्रायव्हर ज्या वेळेस एसटी घेऊन जातो, मुक्कामी राहतो, तर त्यावेळेस त्याला जो भत्ता दिला जातो हा फार कमी प्रमाणात असतो. जेवण दिलं जातं ते मोजक्याच हॉटेलांमध्ये दिलं जातं, म्हणजे एसटीची जी ठरलेली हॉटेल्स आहेत तिथंच दिलं जातं. पण त्यानंतर जर समजा प्रवासामध्ये जर भूक लागली तर ते पदरच्या पैशाचं खावं लागतं. तर ह्या अशा ज्या काय गोष्टी आहेत, किंवा तुम्ही जिथं आराम असतो तुमचा एसटी डेपोमध्ये, तर तिथं आरामाची व्यवस्था व्यवस्थित नसते. तर अशा ज्या समस्या आहेत त्या याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, तसं म्हणजे पहिलं जरा होतं ह्या गोष्टी, पण आता जे हे सरकार आलंय, आता म्हणजे आपले परिवहन मंत्री प्रताप सर नाईक त्यांनी खूप काही म्हणजे चांगलं करतायत. मग आपण म्हणजे उगाच आपण एखाद्या कामाला आपण नाव ठेवायचं नाही. आता पहिलं बऱ्याचशा ठिकाणी झोपण्याची सोय नव्हती, कुठं पण खाली आतरायचं, पंखे बंद. पण आता प्रत्येक आगारामध्ये त्यांनी नवीन बांधकामं चालू आहेत आणि बेडची सुविधा केलेली आहे, एसी आहे झोपायला, हा, आणि फॅन आहेत, आणि बाथरूम वगैरे चांगलं केलंय ह्या सरकारने, बरं का. आणि दुसरा विषय, जे रस्त्याने आहेत आता प्रत्येक ठिकाणी एसटीनेच हॉटेल पावत्या केलेल्या आहेत. हॉटेलवाल्याकडनं पावती आणि पैसे एसटीला जमा करायचे आपल्या कंडक्टरनी, आणि जेवण पण चांगल्यापैकी आहे आता. आणि दुसरा राहिलेला म्हणजे भत्ता, जे आता लोकल ड्युटी असतात ना, आपला जे गाव असतं म्हणा, आपण घरचा डबा घेऊन जातो तरी पण ते लोकलला भत्ता आहे, कमी आहे थोडा. आणि लांब ड्युटी आपण घेऊन जात असतो, रस्त्यात गाडी थांबली तर आपल्याला जेवण फ्रीज भेटतं, आणि तिथे गेल्याच्या नंतर मग आपल्याला पदरचं. मग त्यासाठी त्यांनी थोडा जास्त भत्ता ठेवलेला आहे, म्हणजे लांब प्रवासासाठी त्या गाड्यांना स्वतःचं जेवण केलं तर. हा, कारण त्या ठिकाणी स्वतःच करावं लागतं ना.
रस्त्यामधला फक्त एक हॉटेलचा असतो जेवणाचा सुविधा, आणि तिथे गेल्यावर आपण स्वतःच खर्च करावा लागतो. पण पहिलं आता मी जेव्हा नोकरीला लागलो त्यावेळेस 6,000 पगार होता. हम्म, हम्म. आता मला 30-40 हजार पगार आहे. हम्म. म्हणजे आता त्या पगारात आपल्याला 100-150 रुपयाला खर्चायला काही वाटत नाही. वाटत नाही. हा. पण त्यावेळेस 6,000 जर आपण 10 वेळेस बाहेर गेलो तर 1,000 तिथंच गेले. हो. 5,000 आपल्याला 2,000 रूम भाडं, लाईट बिल, आणि 2,000-3,000 राशन पाणी, उरलं काय मागं, मुलांचं काय शिकवायचं, हा विषय होता. हा. पण आता आहे बऱ्यापैकी. बऱ्यापैकी आहे. आणि आता जर नवीन कोणी एसटी जरी लागले ना, त्यांना पण स्टार्टिंगला 25-30 हजार पगार आहे. हो. त्यामध्ये आपला परिवार घेऊन जरी आपण लांब कुठं जरी 1,000 किलोमीटरला जरी 500 किलोमीटरला जाऊन राहिलो तर त्यामध्ये त्यांचा परिवार त्या पैशामध्ये ऍडजस्ट होऊ शकतो. आपण बीड जिल्ह्यातले आहेत, तर बीड जिल्ह्याचे सध्याचे वातावरण आपण पाहता किंवा बीड जिल्ह्याबाबत आपल्याला काय वाटतंय की म्हणजे बीड जिल्हा हा मजुरांचा जिल्हा म्हटलं जातं. ऊसतोड कामगार सर्वाधिक बीड जिल्ह्यामध्ये आहे. बीड, लातूर, तो जो पट्टा आहे उस्मानाबादचा, तर हा मजुरांचा पट्टा आहे. तर या बाबतीत आपल्याला काय सांगायचंय की बाबा शासनाने काय योजना राबवल्या पाहिजेत? खरं म्हणजे मी सोशल मीडिया एवढे फॉलोअर्स कमवले, हा. पण राजकारणी कधी बोललोच नाही आतापर्यंत. बरं. म्हणजे तसं तर मी आता खरं मानतो, माझ्या हातावर पण जे भगवान आहे, दैवत भगवान आहे, बाबा तुमचा गडच आहे तो. गड आहे, मुंडे साहेब दैवत. कारण येड्या दुबळ्या माणसांसाठी, ऊसतोडी कामगारांसाठी, गरीब माणसासाठी, सगळ्या जातींना एकत्र धरून त्यांना म्हणाल ते सेवा पुरवण्यासाठी त्यांच्यासाठी झुंजणारा एकच नेता होता, ते म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. तर त्या ठिकाणी आता असं वाटतंय, एखाद्या ठिकाणी रस्त्यानं जाताना बॅनर बघितला तर आपोआप डोळ्यातनं पाणी येतं की त्यावेळेस मुंडे साहेबाला कधी वाटलं नाही की मी ह्या गावात चाललोय, मला बॅनरबाजी करायची गरज आहे, झेंडा लावायची गरज आहे. उन्हात लोक तळपळत बसत होती की साहेबांचे 2 शब्द कानावर ऐकू कधी पडतील, मन कधी भरून जाईल. पण आता मी येतोय तुमच्या गावात, अगोदर 8 दिवस बॅनर लागतात रस्त्याला, मी येतोय, मी जातोय गोरगरिबाचे प्रश्न सोडवायला, पण तसं कधी लागलं नाही आणि तसा नेता परत नाही. आणि ह्या राजकारणावर बोलण्याचा विषय नाही. आता मी पण एक भगवान बाबाचं गाणं शूट केलं माझं गडावर, एक मुंडे साहेबाचं गाणं परळीच्याच एक जिरेवाडी का कनेरवाडी गावात एक शूट केलं सगळं वारकऱ्यांना घेऊन. मग असे गाणे आता माझे परत 2 गाणे येणार आहेत तिथलेच बीड जिल्ह्यातले. पण मी राजकारणात नकोच वाटते, कारण कसं होतं बघा, आपण समाजाला काही देत नाही त्याच्यातनं. आपण त्याच्यात गेलो तर आपण फुकटचं टेन्शन, ह्या पक्षाचा त्या पक्षाचा, आपला वेळ वाया, त्यातून आपल्याला काही मिळत नाही, मरण आपलं होते. आणि राजकारणात आता पहिल्यासारखं राहिलेलंच नाही. पहिलं साधं टीव्ही बघितली तर टीव्हीवरनं कुठं कोण अपघात झाला त्याच्या अपघाताच्या न्यूज यायच्या, कारण न्यूज पण एक विकत घेतल्यासारखं झालंय. आता बरेचसे न्यूज चॅनल असे आहेत ना की ते दाखवतच नाहीत, फक्त राजकारण राजकारण. खरं दाखवत. आता तुमचं न्यूज चॅनल आहे, पण तुम्ही त्याच्यात कुठं काय घडलेलं घटना पण दाखवल्या पाहिजेत का नाही? मग त्याच्यामुळे मला ते असं वाटतं की आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आपण राजकारण बाजूला ठेवायचं आणि आपल्या कला क्षेत्रात उतरून कलेमधनं काहीतरी लोकांना समाजसेवा म्हणा, कला आपली म्हणा. कधी कधी मी स्वतःला नाचून आनंद घेतो बघा. तुमची जी 2 गाणी आहेत त्याच्यातल्या काय काय कडवी म्हणता येतील आपल्याला, काय सांगता येतील? कडवे तर आता नाही म्हणता येणार, पण त्यातून मी एका गाण्यामध्ये बीड जिल्ह्याची शान म्हणून जे गाणं आहे मुंडे साहेबांचं, मी स्वतः ते म्हणजे तयार केलेलं. बीड जिल्ह्याची आपली शान, प्रत्येकाच्या ओठावर मुंडे साहेबांचं नाव, बीड जिल्ह्याच्या हृदयावर, म्हणजे असं एक गाणं आहे, ते जनतेच्या हृदयावर आहे, बीड जिल्ह्याची आपली शान. ते गाण्यामधून मी एवढंच दाखवलं, मिरवणुकीमध्ये शूट केला आणि त्यातून एक दाखवलं की गोरगरिबांचे ते दैवत होते, ऊसतोडी कामगारांचे तो देवच होता, सगळ्या येडेदुबळ्या माणसांचा देव होता. त्यातून मी ते सगळं त्याच्यात उल्लेख केले, म्हणजे कडव्यामध्ये. त्यातून एक मुंडे साहेब काय होते हे येणाऱ्या पिढीला पण कळालं पाहिजे. आता आपली वय संपून आपल्या मुलांना कळणं गरजेचं आहे ना. भगवान बाबाचं गाणं तसंच केलं, गडावर मला जायचंय म्हणून गाणं शूट केलं. येणाऱ्या पिढीला, आपल्या जन्मलेल्या मुलांना, इथून पुढच्या पिढीला पण समजलं पाहिजे की आपलं दैवत गड कुठला आहे तर भगवान गड आहे. मी असं म्हणत नाही, मी बाबासाहेबांचे पण व्हिडिओ काढतो. बाबासाहेबांमुळे आपण कुठपर्यंत आहोत, बाबासाहेबांनी काय दिले, काय घ्यायला शिकवलंय, बाबासाहेबांनी काय शिकवण दिली, नोकऱ्या कशा मिळवायच्या, शिकायचं काय, हे सगळं काय दिले ना, हे मला आनंदाने दिले बाबासाहेब. आपल्या देशाला संविधान दिलं, देवाला तर संविधान तर एवढं दिलं की त्यांच्यामुळे आज आपण आहोत, हे अभिमानानं मला सांगा वाटतं की बाबासाहेबांमुळे आपण बसून मुलाखत करतोय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं
करता. आता मी जयंतीला दरवर्षी पुण्यात जात असतो, बाबासाहेबांच्या जयंतीला दरवर्षी असतो. मला तिथं पण खूप काही लोक म्हणतात, मला सगळं जय भीम म्हणतात. आता जे राजकारणी लोक आहेत ना, ते मला म्हणतात तुम्ही जय भीमच व्हिडिओ काढता, तुम्ही शिवाजी महाराजावरच काढता, तुम्ही मुंडे साहेबांवर का काढत नाही. पण मी आता प्रत्येकाच्या तोंड देऊ शकत नाही. मग मुंडे साहेबांची जयंती आली तेव्हा मुंडे साहेबांचे काढायचे, बाबासाहेबांची आली बाबासाहेबांचे काढायचे. प्रत्येक जे काय दिले ना आपल्याला, आपल्या समाजाला, जनतेला, गोरगरिबांना, त्यासाठी करत असतो. आणि मला सगळे समाज आहेत, सगळ्या जाती समान आहेत. मी मंदाजाचा आहे म्हणून मला माझे मुंडे साहेबच नको आहे असं पाहिजे, असं थोडी आहे. सगळे या देशामध्ये सर्व जाती म्हणून मी लोक कलाकार क्षेत्रात म्हणून सगळे मला समान आहेत. मी कुणाच्याही घरी जाऊन जेवतो, कुठेही राहतो, कुठेही खातो, कोणी माझा मित्र भाऊ म्हणतो. त्याच्यामुळे मला हे राजकारणात कुठलं बोलायचं बी नाही आणि व्हिडिओ बी नाही काढायचं कधी. बरं, आता शेवटचा प्रश्न की आता इथून पुढे आपलं काय विजन असेल, म्हणजे सामाजिक किंवा राजकीय राजकारणात एखाद्या, आता बघा भारतीय जनता पक्ष हा ज्याचे फॉलोअर जे असतात त्यांना तिकीट देतो, निवडून आणतो. म्हणजे जसं की बाबा बिहारमध्ये आपण पाहिलं, किंवा खासदार म्हणून बरेच निवडून आलेत, आमदार म्हणून सुद्धा बरेच निवडून आलेत, ज्याचे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत, ज्याला लोक जास्त फॉलो करणाऱ्या लोकांना तिकीट देतं. जर समजा आपल्याला जर संधी दिली राजकारणामध्ये, तर काय वाटतं आपल्याला? नाही, मला राजकारणात खरं म्हणजे जायची इच्छाच नाही. बरोबर. कारण कसं होतं, आपण राजकारणात जायचो, आपले व्हिडिओ उद्या हेच लोक व्हायरल करणार. बघा हा निवडून आला, पहिलं काय व्हिडिओ करत होता, आता काय करतो, आता समाजसेवेत गेला आणि लगेच निवडून दिलं. असं नाही, ते एक चांगलं आहे, आपल्याकडे फॉलोअर्स आहेत, आपण त्यातून लोकांना काहीतरी देऊ शकतो. पण राजकारण नकोच वाटतंय सध्या. म्हणजे कसं झालंय, राजकारण लय म्हणजे चिखलच होऊन गेलाय सगळा. त्याच्यामुळे राजकारणावर नकोच वाटतंय ना, आपण घुसू बी नाहीच खरं म्हणजे. आपलं हे क्षेत्र चांगलं आहे आणि तसं सरकार कोणाचं बी असलं तरी आता चांगलं करतंय. काहीतरी सरकार नवीन नवीन योजना आणायला लागलंय, नवीन काही लोकांसाठी. आता महिलांसाठी हाफ तिकीट केलं, एसटी मध्ये पण सवलती दिलं, गोरगरिबासाठी मला वाटतं बरं आहे सरकार. पहिलं आतापर्यंत काँग्रेसने पण बरेचसे वर्ष हे केलं होतं, तेव्हा पण काही झालं नाही. महागाई वाढते तसं सरकार पण काहीतरी करते ना, पुढे चालून करत राहते काहीतरी. सरकारच्या योजना सरकार जाहीर करत असतं, परंतु राजकारणामध्ये आपल्याला पडायचं नाही. राजकारणात पडून लोकांची सेवा करायची नाही. अशीच आपली समाजसेवा करायची एकंदरीत आपल्याला. असाच मी राहिलो तरी चालेल आणि मी अशीच कायम सेवा गोरगरिबांची करत राहणार. जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं, फुल नाही फुलाची पाकळी. आणि असंच मी मनोरंजन आणि या व्हिडिओतनं काहीतरी लोकांना घेण्यासाठी, ड्रायव्हर भावासाठी, गोरगरिबासाठी हे नक्कीच मी अवश्य प्रयत्न करत राहणार. तर हे होते आपल्या बरोबर मुंडे कलाकार. तर मी कॅमेरामॅन माझा अनिकेत, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.